श्री शिवलीलामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा, उर्वी धरेंद्र नंदिनीवरा, भुजंग भूषणा सप्तकरनेत्रा, लीला विचित्रा तुझिया। भानु कोटी तेज परिमिता, विश्वव्यापका विश्वनाथा, रमा माधव प्रिया भूताधिपते अनंता, अमूर्तमूर्ती विश्वपते। परमानंदा पंचवक्त्रा, परात्परा पंचदशनेत्रा, परमपावना पयफेनगात्रा, परममंगला परब्रह्मा, मंदस्मित वदन दयाळा, षष्टाध्यायी अति निर्मळा, सीमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी। श्रीधर मुख निमित्त करुणा, तूची वदलासी आपुले गुणा, व्यासरूपे पुराण सांगविशी। ऐसे ऐकता दयाळ, वदता झाला श्री गोपाळ, विदर्भ नगरी एक सुशीळ, वेदमित्र नामे द्विज होता। तो वेदशास्त्र संपन्न, त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण, वेदमित्रास पुत्र सगुण, सुमेधा नामे झाला। सारस्वत सुत सोमवंत, उभयंताचे मित्रत्व अत्यंत, दशग्रंथी ज्ञान बहुत, मुखोद पुराणे। मुखोदगद पुराणे, संहितारण ब्राह्मण, छंद निघट शिक्षादान, ज्योतिष कल्प व्याकरण, निरुक्त पूर्ण दशग्रंथी। ऐसा विद्याभास करिता, 16 वर्षे झाली तत्वता। दोघांचे पिते म्हणती आता, भेटा नपनाता वैदर्भासी। विद्या दावुनी अद्भुत, भेटा नपनाता वैदर्भासी। विद्या दावुनी अद्भुत, मेळवावे द्रव्य बहुत, मग वधू पाहुनी यथार्थ, लग्ने करू तुमची। यावरी ते ऋषीपुत्र, विदर्भरायासी भेटले सत्वर। विद्याधनाचे भांडार उघडूनी, दाविती न प्रैसा। विद्या पाहता तोषला राव, परी विनोद मांडिला अभिनव। म्हणे मी एक सांगेन भाव, धरा तुम्ही दोघेही। नैषेधपुरीचा नपनाथ, त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात। मृत्युंजय मृडानी प्रीत्यर्थ, दाम्पत्य पूजा करी बहु। तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी, होऊनी जावे एक क्षणी। दिव्यालंकार बहुत धनी, पूजिल तुम्हा कारणे। तेथून यावे परतोन, मग मी देईन यथेष्टधन। माता पिता गुरु नृपवचन, कदा मान्य करू नये। तव बोलानुचित कर्म निंद्य भार, पुरुषास स्त्री वेश देखता साचार, सचैल स्नान करावे। पुरुषाशी नारी वेश देखता, पाहणार जाती अधपाता। वेश घेणारा ही तत्पता, जन्मोजन्मी स्त्री होय। ये परत्री कर्मानुचित, तैसेचे शास्त्र बोलत। त्याही वरी आम्ही विद्यावंत, धन मीत मिळवू। आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू, भुनीचे भुज। आमुची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू, अवनीचे भुभुज। आमुचे नमोनी चरणांबुज, धन देती प्रार्थनिया। पंडितांची विद्या माय सद्गुणी, विद्या काळी फळदायिनी। विद्या कामधेनु सांडुनी, निंद्य कर्म न करू कदा। माता पित्याहून विद्यागळी, संकट प्रवासी प्रतिपाळी। पृथ्वीचे प्रभू सकळी, देखुनिया जोडी। संकट प्रवासी प्रतिपाळी, पृथ्वीचे प्रभू सकळी, देखुनिया जोडती कर। विद्याहीन तो पाषाण देख, जिता चिम्रत तो शतमूर्ख। त्याचे न पहावे मुख, जननी व्यर्थ श्रमविली। राव म्हणे दोघा लागुनी, माझे मान्य करावे एवढे वचन। परम संकट पडले म्हणून, अवश्य म्हणती ते दवा। राये वस्त्रे अलंकार आणून, एकास श्रीवेश देऊन। सोमवारी यामिनी माझी जान, पूजा समयी पाठविले। जे सकळ प्रमादांची ईश्वरी, जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी। जीव देखून नृत्य करी, पंचशर प्रीतीने। रंभा उर्वशी चातुर्य खानी, परी लज्जा पावसी जीस देखोनी। रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी, उपमा शोभे जेसी। तिने हे दंपत्य देखुनी, कृत्रिम पाहुनी असे म्हणी,
परिधन षड्रसान्य देते भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करून बोलवी जाता ग्रामपंत लक्ष्मी पुढे भ्रतार कामे मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे ते कांतवन वृक्ष लागले निबिड सगन मी कामानळे करून गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी समांग मवांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करीशी विशेष केडी वस्त्र होय पुरुष विनोद करीशी आसपास हसती लोकमार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मेदनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धाव त्वरित करे शांत कामज्वराते तव तो करतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडिले सोंग तुम्ही काय मांडिले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलशी काय माझे अवय चावतोनी पाहे गेले पुरुषत्व लवलाही भोगी येथे मजाता हाती धरुणी तयासी आडमार्गे नेले कांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमिशी पसरले साल तमाल देवदार आम्र कदंबादी तरोवर त्या वनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वई मी स्त्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरो म्हणे हे नगडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करुनी पाहे पा आधीच स्त्रीवरी तारुण्य पम निर्लज एकांतवन मिठी गाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे पयोधर कमंडलोवत तव तो झिडकारुणी मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी परयोषिता एकांतवनी सभाग्य सधन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नवे विकार तरी तो न केवळ शंकर त्यापासी तीर्थे समग्र येऊनी राहती हेवेसी जनरहित चोर घोरवनी द्रव्य घट देखिला नयनी देखता जाय ओसंडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यकर्मी रथ निगमागन विद्या मुकोदगत इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखदा वर्म काढुनी निंदक विंदिती वाग्वानी परी खेदरहित आनंदमनी दुसरियाचे कुट दोष गुण देखे ऐके करी अनुदिन परी ते मुखासनानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान जान भावजान गुरु रूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पहिल मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनांत तरी तो शंकर निर्धारे अभ्यासले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच येत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेलिया चित्तव्रती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडालियाचे आय नाही कंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐशे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निशेष होऊन राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटोनी काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलोनी सारस्वत पुत्र श्रीरूपे सदना अनिला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सारस्वते मांडिला अनर्थ राया जवळी आला वक्ष स्थळ बळवित म्हणे दुर्जना त्वा केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे त्वा निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भादोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिव माया परमाद्भुत अघटित कृतत्वात ये राहे मिळवून सर्व ब्राह्मण आणि सतेज करानुष्ठान द्यावे याशी पुरुषत्वानुन तरीच धन्य होईन मी विप्रमणती हे ईश्वरी कळा अमुचैन पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ रावते वेळा आराधिता झाला देवी ते
हवन मांडिले दुर्धर मन बोले विदर्भतो म्हणे हा सोमवंत श्रीवेश यासी पुन्हा करी पुरुष देवी म्हणे हे गोड निशेष नगडे सहसा कालत्रयी निसीम पतिव्रता सिमिंतिनी परम भक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझे न मोडावे सहसाई या सारस्वताचे दिव्यानंदन होईल सत्यवेद परायण ईस सुमेधावर जान लग्न करून देई जय देवीच्या आज्ञे करुण त्यासीच दिले लग्न करुण अंबिकेचे वचन दान पुत्र झाला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवशक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वता सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन शृंगार सुगंध माल्याप्रिय पिंगला नामे वेशा विख्यात तिची झाला सदारथ सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्याची झाला सदारथ सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पिता त्यागिली धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमांसरत अहोरात्री काम कर्दमी लोळत करावया जगत उतार आपणची अवतरला शंकर ऋषभ नामे योगेश्वर होऊनी विचरत महीवरी आपुले जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदा सदनाकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिव योगींद्र दृष्टी देखून दोघेही धावती धारिती चरण सोडोपचारे करुण सप्रेम होऊन पूजिती शुष्क शुपक्व स्निग्ध विग्ध चतुर्विधान्ये उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करुणिया दिव्यसेज निजविला तो शिव योगीराज तळ हाते मर्दिदी दोघे चरणा निजविला तो शिव योगीराज तळ हाते मर्दिदी दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होय तो एवं निशी क्रमोनी जान शिवयोगी पावला अंतर्दान दोघे म्हणती मार मन देऊनी दर्शन गेला अम्मा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परिघाटी सोते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे ताशार्ह देशीचा नृपती प्रजा बाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्या जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका भिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असताविची पट्टराणी स होईल पुत्र त्याही तीस विषदुर्धर गर्भिणे असदा घातले तीस तत्काळ व्हावा मृत्यू परिरोग झाला लागला प्रसूती झाली प्रसूत विषांगावरी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या क्षते पडिले झाले व्रण रक्त पोगळे रात्रंदिन राये बहुत वैद्यानुन औषध देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विल्लळ नतयु नोहे व्यथा सबळ बरी नवेची सर्वता ले करू सदा करी रुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळला मग रतावरी घालून घोर काननी सोडली जेथे मनुष्याची नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्प दारुण सुमती बाळकडे घेऊन सव्या हिंडतसे कंटक पाशानी रुतती चरणी मूर्छा येवनी पडे धरणी अक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदमाता कैलासपती जगद्वंदा ब्रह्मानंद मूर्ती भक्त प्रज्ञ पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागमा जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगद कंदा पंचवक्त्रा अजजिता पय फेन गात्रा जन्म यात्रा चुकविका अनादि सिद्धा परिमिता माया चक्र चालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरो ऐसा धाव करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावणारी तैने येऊन वनी सांडले उर्वी गर्भरत्न की वीरसेन सुष्णा घोर कानन पती योगे सेवी ऐसे
सुमतीची करुणा ऐकून पशुपती करिता तिरुदन मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करिता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपिती वेळोवेळ एक मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालून तोषविती वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता पूर्वतले तो वृषभ भारवनी घेऊनी पंते जाता देखुनी नैनी त्याची या संगे करुणी वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्वसाचार त्याचे नाव पद्माकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमतीस सर्व वर्तमान पुसले तू कोठी लकोन तिने जे वर्तले मुळीहून श्रुत केले तया ते ऐकून पद्माकर त्याचे अश्रुधारा स्त्रवती नेत्र श्वास टाकुनी घोर गती थोर कर्माची म्हणतसे पहा वज्रभाऊची पट्टराणी पतिव्रता वनीची स्वामिनी अनाथा परी मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन अहोरात्री परामर्श करीत येचा बहुत वैद्य आणून तेता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहीची मग सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कवनासे हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांत विपहुता दिदी नगर जन मिळेल स्वभोवती तो निशांती उगवला गबस्ती तेवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात इक्षुदेने प्राण जात तो क्षीराब्दी पुढे धावीन आला पद्माकरी धरिले चरण पूजिला दिव्यासनी वैसवून त्यावरी सुमती प्रीती दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वसे सुमती ऐक हा का हो रडसी करी से सुमती ऐक हा का हो रडसी करी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोटे आहेस सांगपा आलीस 84 लक्ष यवनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे आप्त आले कुठून गेले कोटे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरसी पुढेही किती फेरे घेशी कोणाचे पुत्र तू कारळसी पाहे मानसी विचारुनी शरीर दारावे जाजावरणी त्या कुलाभिमानाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोटून तै विचारून पाहती त्वा पुत्र आणला कोटून कोण्या स्थळा गेला ते पाहून तो आणि हे अवघे जन जातील कोठे कवना देहे आत्मा शिव शाश्वत शरीर क्षर भंगुर नाशवंत तरी तू शोक करी व्यर्थ विचारून मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधुसुत शरीरा कारणे शोक करी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती पुढे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्ष छाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित जमीन कोण वाहुनी गेला तेथे वंद्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व नगरीचे वराडे आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून शिकता तोरे बांधीला आवळून शुक्तिकार जाताचे पात्र करून खपुष्पे कोणी भरिले कासवीचे घालून हृद मृगजळीचे मीन पाजळीत पोत ते चरणीन पुरे बांधून नाचत जन्मांध पाहता बैसले अहिकर्णीची कुंडले मुळीहून तो साच कैसा जाणावा मुळीचे लटिके अश्वाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की की पापाचा समुद्र की अंबर भ्रांतीचे श्लेम मासरक्त अस्थिचे मोळी चर्मवेष्टित मातेचा विटाळ पित्ररेत अपवित्र सत्यमोळीचे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशु ते झाले पवित्र क्षुरे मूर्ध जसे दिले समग्र इतुके निपावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसे प्राणी धरती कल्पकोटी फेरी घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोटे आहेत प्रकार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळलेने मांगता देता लाजिरवाने तनुगर बांधिले त्रिगुणे 5 वासे आणूनिया याचा भरवसा नाही जाना केदवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तव तंगे तंगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य डिसाळ
आहा प्राणी पापी सकळ धन्य धान्य पुत्रैची ती गंगे माझे काष्टी मिळती एकवट होती मागुती पुत्रैची ती गंगे माझे काष्टी मिळती एकवट होती मागुती बिघडती तैशी स्त्री पुरुष बोली तिचे खेळ मुळीच सत्य हा रक्षापरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि क्या तरुवरी बैसती अपत्य तैशी जानपा प्रतीक रक्षातळी बैसता उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आप्त तैसे जान निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताची भुलून गेला आपण आपणापाशी विसरला ऐसा परिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगीतसे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरण रिगत मग तो शिव होनी भजत शिवा लागी अत्यादरे ऐसे ऐकता भावे दाटून वंदिती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे जे अज्ञान काय एक न करीशीचे करुण तू साक्षात मार म्हणा भक्त रक्षणा धावलासी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिवयोगी मंत्रुनी भस्मलावितांगी व्यतारहित झाली हे रंभा उर्वशीहून वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्मचर्जिले बाळ उठिले तत्काळ व्रण व्यथा जाऊनी सकळ 32 लक्षणी झाला बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदिशले परीस जगडता पूर्ण लोह तत्काळ होय स्वर्ण तैसे दोघे दिव्य रूपदान होती झाली ते काळी आश्चर्य करी पद्माकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्यू भयापार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणी रत होती सदा त्यासी कैसी भय आपदा धनधान्याशी नाही मर्यादा भेद केदा वारिले बाळ चरणावरी घालोन सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरी तुझवरुणी शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करुण तुझी या दिव्य चरणी लेवविन तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयु आरोग्य ऐश्वर्य उत्कुत तुझ्या पुत्राशी होईल प्राप्त राज्य प्रतविचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पडती भद्रायु नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तवरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्रच पत्रिकाळ निष्ठा कर धरुनी करीत जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो निधिमात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथीचे अंतर्धान गुरुपदांबुज आटवून सुमती सद्गद क्षमा पद्माकराशी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत पद्माकरी संपत्ती वेचून दोघांचे केले मेकला बंधन दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परमसुशीळ मातेच्या सेविषयी सदा काळ जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायु धावत पाय झाडत मुक्तकेशी नयनोदके चरण चालन केशवसने पुसले पूर्ण जे सुगंधित भरित दान स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करुणा षोडोपचारे पूजन सोहळा करीत अपार स्तवन करीतसे तेव्हा स्मदी तुझी या प्रसादे करुण मी पुत्रवंदी यावर भद्रायुषी नीती शिवयोगी शिगविदेशे स्मृती पुराणोक्त पायी धर्मनीती वर्तत ताई माता पिती आग्रोपायी निष्ठा से सर्वदा गोभूदेव प्रजा पाळन सर्वाभूती पावमान वर्णाश्रम स्वधर्माचरण सहसाईन सांडावे ज्ञान करावी आन क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशलत्वे काळ कोण मित्र कोण कोणी द्वेष शत्रू किती आय काय वेय किती पाहावे चित्ती विचारून या बाळ माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कसे वर्तती यश की अपयश देती पाहावे चित्ती विचारून अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धनविद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षमा लेकरू भार्या हरिदास सदन ग्रह वार्ता रोग विशेष इथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होते भय ज्या पंते गेले विध्वजन आपण जावे तोची बंद लक्षण माता पिता गुरु निंदा जान प्राणांदी न करावी वैश्वदेव समयी अतिथी आलिया त्याशी न पुसवाई यादी
अन्य वस्त्र सर्वाभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पूर्ण परपीडा न करावी जाण करावे गो ब्राह्मण रक्षण सत्य सुजान वनती तया निंदा सुजान वनती तया निंदावाद टाकून सर्वदा कीजे शिवस्मरण तेच मनावे मौन शिवसेवन तव तोर परधारा आणि परधन हे न पावे जे विमान करावे शास्त्रश्रवण शिवपूजन यथाविधी स्नान होम जपाध्ययन पंचयज्ञ गोवी प्रसेवन श्रवण मनन विजास पूर्ण अनालसे करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्माभ्यास श्रवण आळस येथे न करावा काम पूर्ण धर्मपत्नीशी निषिद्ध जाण परयशितेशी क्रोधे दंडावे शत्रुशी साधू विप्रासन विजयसदा द्वेषयाशी धरावा मद संत भक्ताशी नम्रता वेद संसारी गोशी सत्वर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनाशी दंभ दाविजे भल्यांचे पदरज बंदिजे अहंकारे पृथ्वी जिंकीजे निरंकार द्विजाशी वाचा सावध शिव स्मरणी पाणी सार्थक गाणे करुणी पाद पावन देवालयात यात्रागमनी नित्य शिव पावन देवालयात यात्रागमनी नित्य शिव ध्यानी वेसावे पुराण श्रवणी स्त्रोत सादर प्रजा संत आलिंगनी पवित्र सार्थक शिव ध्यायी नेत्र जिवेने स्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेई जे प्राणी हे रीती इंद्रिय लावावी भजने दीनानाथ अज्ञान देखुनी तयावरी कृपा कीजे ईश्वरी प्रेम संताशी मैत्री देवाचे द्वेषी त्यांची के उपेक्षा करी युक्त निद्रा युक्त हरी मृगया करी परमनितीने अति विद्या अति मैत्री अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान तृप्ती वर्धमान असावी आपले वित्त आयुष्य ग्रहछिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मानात्मान सर्वत्र वृत्त असावी जाणीजे नष्ट खंडी शतदुर्द विष्णु तस्कर जात पतित चंपळ चंचळ कपटी नस्तिकी अनद ग्राम्य देशी नसावे निंदक शिव भक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुत कल्पक मार्गपीडक कृतज्ञ धर्म पोलोपक त्यांचे दर्शन व्हावे दारा धन आणि पुत्र याशी आसक्त नसावे अनुवात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे अनुवात्र अलिप्तपणे संसार करोनी आसक्त असावे बंधू सोयरे श्वशुर स्वजन याशी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती येथे न करावी करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण हिलिया प्राण शिवपूजन सर्वताईन सांडावे शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय उपासना आतताई मार्ग ब्रह्मरावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिवहरी कीर्तन निर्दोष सर्व सांडून ऐकावे महापर्व कुयोग श्राद्धदिनी व्यक्तिपात वैधृती संक्रमणी न प्रतवायतिने ग्रहणी भोजन करावे सत्पात्री दैतादान होय ऐश्वर वर्धमान अपात्री दानी दारिद्र्यपूर्ण शास्त्रप्रमाण दानिजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्रह्म नेमके करावे श्रवण दान दिगल्याचे पालन करिता पुण्य त्रिगुण होय अपूजाचे पूजन भोजजाचा अपमान तेथे भय धरे महाडोई उडी घालणे महापुरुषाची विग्रह करणे बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दान शोभे सदाहस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले कार्यवर्थ श्रवण सार्थक श्रवणीची ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुणसंपत्ती सकळ जीवित तयाचे देईनात्वा नाही सत्य हे वाचेश असा व्रत विद्यापात्र इति अमित सत्यदान सारीचे विपद काळी धैर्य धरी जाती जयवंत वैगरी युद्धा माझी पराक्रम करी या चकाशी पृष्ठी न लाविजे ब्राह्मण मित्र पुत्रा समवेद तेच भोजन उत्तम यदार्थ गज तुरंगा सहित रमंत चालणे ते श्रेष्ठवय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे सापेक्ष पूजा करवावी जाण अनाथ प्रेत संस्कार दान करणिता पुन्हा असे पार नाही ब्रह्मदेशा एवढे विशेष मार्ग नाही कदा विष सत्समागम रात्र दिवस तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापे नवावे संतप्त परसौके हर्ष भरित सद्वार्ता एकदा सुखात्यंत तोची सुवासित उदार्य रत्न चौदेवे वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भागा भागे येत स्वभावे स्वधर्म न ढळावा पूर्व विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पायी गर्भास देवी प्रजाळका गुरु आणि सदाशिव याशी न करावा भेदभाव भाग्य विदार सोडून द्यावा दानपा नराची शोभा स्वरूपपूर्ण स्वरूपाचे सद्गुणाभरण गुणांचे अलंकार ज्ञान ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्यतपरूपयौवन या अष्टमध्ये करुण मन भुलवून द्यावे ऐसा नाना परिशिवयोगी बोधिता झाला भद्रायुगागी हे नीती ऐकता जगी साकडे नपडे सर्वदा सातवा अध्याय घेई कैलास
ज्यावरी वास्तव करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीत विशेष निर्दोषाची यश जोडे दया की या द्या हिमाचल भक्त भवानी कन्या वेलाळ तिशी वरोणी पय धवला तिशी वरोणी पय धवला शोर गई राहिला पुढील अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत भद्रायुष ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करुणी विद्योजना भवगज विदारक मृगेंद्र श्रीवरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र तो जगद्गुरु जगन्माता शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोत सज्जन खंड सप्तमाध्याय गूढः।